रेसिड्युअल कॅपॅसिटी 30 to 35 घेत आहेत यार आपल्या कॅल्क्युलेशन 50 तरी असायला हवी. चिल्ड्रनमध्ये ॲडल्टमध्ये मग ती 2400पर्यंत घेतात. 70 kg वेट पकडलं तर RV प्लस ERV ॲट एंड ऑफ नॉर्मल पॅसिव्ह एक्सपिरेशन. 3 मेथड्स आहेत. बॉडी प्लॅथिस्मोग्राफी गोल्ड स्टँडर्ड आहे. बॉक्समध्ये बसून मग बॉडीचे साईज चेंज मोजणार. हेलियम डायल्युशन आपण बघितलं क्लोज्ड सर्किट लागतं. नायट्रोजन वॉशआउट फाउलर्स मेथड ओपन सर्किटमध्ये करू शकतो. अदर मग इमेजिंगमध्ये CT स्कॅन वगैरे आहे. डिक्रीज इन आफ्टर GA 20% म्हणतो आहे. 50% इन ओबेस. तर पोझिशनचा पण इफेक्ट आहे. सुपाईन आणि प्लस GAमुळे मसल टोन जातो. डायफ्रामचा पण असेसरी मसल्सचा पण आणि V/Q पण होतं चेंज आणि मिसमॅच होतो. आणि ॲब्सॉर्प्शन ॲटलेक्टासिस याच्यामुळे रिड्यूस FRC होतो आफ्टर GA. त्याच्यामुळे मग V/Q कमी होईल. पोस्ट ऑफ हायपॉक्सेमिया होईल. पोस्ट ऑफ सगळ्यात मोठं काम आहे कारण आहे तो म्हणतो रिफ्लेक्स डायफ्रॅग्मॅटिक डिस्फंक्शन. मग स्प्लेंटिंगचे वेगवेगळे रिझन असू शकतील. पेन असेल किंवा इन्सिजन असेल, स्प्लेंट असेल, रिट्रॅक्टर्स असतील जे काही रिट्रॅक्टर काय म्हणतात त्याला बँडिंग असेल जे काही. प्रिव्हेन्शन CPAP PEEP ते एकच झालं म्हणा. 30 degree हेडअप. रिस्टोरेशन प्रीहॅब आणि रिहॅब आणि पेन कमी करणे आणि 100% O2 वापरायची गरज नाही. ॲब्सॉर्प्शन ॲटलेक्टासिस होतो. तर 3 मेन फंक्शन आहे. ॲक्ट्स ॲज अ रिझर्वायर ड्युरिंग ॲपनिया. प्रिव्हेंट कोलॅप्स ॲटलॅक्सिस यूज करतो. त्याच्यामुळे काय आहे वेसल्स पण पेटंट राहतात काहीतरी एअर आहे तर. नाहीतर हायपॉक्सिक पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होईल. त्याच्यामुळे वस्क्युलर रेझिस्टन्स पण ठीक राहतो. तर FRCला 0 आहे तुमचं एक्सपिरेशन एंड ऑफ एक्सपिरेशन प्रेशर 0. दोन्ही फोर्सेस इक्वल आणि पॉझिटिव्ह आउटवर्ड आणि इनवर्ड. इन्क्रीज डिक्रीज कशात होतं. हाईट मेल या कॉमन गोष्टी आहे. जेंडर एजनुसार FRC वाढतं. बाकी सर्व पॅरामीटर कमी होतात FRC वाढतो. आणि क्लोजिंग कॅपॅसिटी पण जवळ येते ॲट 44 आणि ॲट 46. 44ला सुपाईनमध्ये 66ला स्टँडिंगमध्ये क्लोजिंग कॅपॅसिटी एक्सिड्स FRC. मग बाकीचं रिझन कंप्लायन्स आणि ऑब्स्ट्रक्शन झालं की FRC वाढते. पीप वाढला की वाढते. कंप्लायन्स वाढला की कंप्लायन्स तुमचा अस्थमामध्ये आणि एम्फायसेमामध्ये वाढतो. डिक्रीज कंप्लायन्स ARDS जे काही रिस्ट्रिक्टिव्ह डिसीजेस आहेत. ॲबडॉमिनल प्रेशर वाढणार आहे. मसल टोन गेला आहे तिथे वाढणारे न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स. पोझिशनल आहे. नंतर सिग्निफिकन्स आपण बघितलं. प्रिऑक्स नंतर क्लोजिंग कॅपॅसिटी नंतर PVR वाढवणार आणि ॲटलेक्टासिस करणार. त्याच्यामुळे हायपॉक्सेमिया होणार. PVR वाढणार. ॲपनिक ऑक्सिजनेशन पण अफेक्ट होणार आपलं. कन्सिक्वेन्सेसमध्ये तेच लिहायचं आहे. इफेक्ट आपण बघितला. दॅट्स